नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला चॅप्टर नंबर 3 बघायचा आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. तर ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलमध्ये आपण याआधी बघितले डायइलेक्ट्रिक मटेरियल, देन कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. ठीक आहे. सो आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. फर्स्ट, मॅग्नेट म्हणजे काय आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये बघायचं. मॅग्नेट म्हणजेच काय की अशा प्रकारचा ऑब्जेक्ट, इट सिम्पली ऑब्जेक्ट विच अट्रॅक्ट्स द means metals, which attracts the metal, and it consists of two pole such as n pole and s pole. आता बघा, आपण मॅग्नेटचे किती जरी तुकडे केले तरी त्याचे जेवढं जे स्मॉल असेल किंवा मोठा असेल तर त्याचा एन आणि एस पोल हा काही कधीच जाणार नाही. ठीक आहे. तर याला दोन पोल कॉन्स्टंट राहतील. ओके. देन आता आपल्याला बघायचं मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजेच काय? सो मटेरियल इन विच स्टेट ऑफ मॅग्नेटिझम कॅन बी इंड्युस्ड, की अशा प्रकारचं मटेरियल विच इंड्युसेस अ मॅग्नेटिझम. The material which induces a magnetism is called as magnetic material. आता आपल्याला दोन प्रकारचे मॅग्नेटिझम बघता येतात, एक नॉन मॅग्नेटिक मटेरियल आणि एक मॅग्नेटिक मटेरियल. तर फर्स्ट आपण बघूया नॉन मॅग्नेटिक मटेरियल. आता नॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये माहिती आहे आपल्याला की एक जर आपण कंडक्टर कन्सिडर केला, त्या कंडक्टर मध्ये काय असतात, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. राईट. आता हे फ्री इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये अराउंड द मॉलिक्यूल हे रिव्हॉल्व होत असतात. राईट. बट अशा प्रकारचे जे ऑर्बिट्स आहे, राईट, हे इक्विव्हॅलेंट असतात टू इट्स सर्क्युलेटिंग करंट. सो इट इज डिनोटेड बाय MMF. आता हे बघा, याला जर आपल्याला सोप्या भाषेत जर बघायचं की एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरला ज्यावेळेस आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, राईट, देन त्यामधून काय होणार आहे, करंट हा पास होणार आहे. राईट. करंट पास झाला तर यामध्ये काय इंड्यूस होणार, MMF म्हणजे मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. ठीक आहे. सो मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स हा त्याच्या ऑर्बिटच्या इक्विव्हॅलेंट असतो. सो याला आपण म्हणतो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ओके. बट आपण जर मॅग्नेटिक मटेरियल बघितलं तर मॅग्नेटिक मटेरियल मध्ये क्रिएट होतं इन द फॉर्म ऑफ डायपोल. म्हणजेच काय की मॅग्नेटिक मटेरियल आपण जर कन्सिडर केला आयन, ठीक आहे, आयन मधून आपण कुठल्याही प्रकारचा करंट पास करू शकतो, बरोबर आहे. सो ह्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपण एक्झाम्पल आयन कन्सिडर करतोय, हा अनन्यूट्रलाइज स्टेट मध्ये, अनन्यूट्रलाइजचा अर्थ काय होतो, सिम्पली तो न्यूट्रल नाही. राईट. सो इट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक डायपोल. आता मॅग्नेटिक डायपोल म्हणजे दोन पॉइंट असलेला. ठीक आहे. म्हणजे हा Q1 चार्ज आणि हा Q2 चार्ज, ह्या दोघांमधलं डिस्टन्स 2a असतं, त्याला डायपोल असं म्हणतात. ठीक आहे. सो मॅग्नेटिक डायपोल ह्या दोन पॉइंट मधला अंतर 2a ने रिप्रेझेंट करतो. तर हा अनन्यूट्रलाइज असताना मॅग्नेटिक डायपोल आपण प्रोड्यूस करतो. राईट. देन हा जो डायपोल असतो हा पॅरलल असतो विथ MMF. जो नॉन मॅग्नेटिक मटेरियलने तयार केलेला MMF आहे, तर डायपोल इज पॅरलल टू द मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स. सो हा पॅरलल केव्हा असणार, जेव्हा याला आपण एक्सटर्नल फील्ड प्रोव्हाइड केलेली असेल तेव्हा. ओके. सो दिस मटेरियल एक्झिबिट्स परमनंट मॅग्नेटिझम. म्हणजे अशा प्रकारचं जे
स्ट्रक्चर जो क्रिएट करल तर तो परमनंट मॅग्नेटिझम प्रॉपर्टी काय करतो, ऍक्वायर करतो. म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल हे जनरेट कसं होतं याबद्दल आपण ह्या पॉइंटमध्ये बघतोय की एक आयन असेल त्याच्यामधून अनन्यूट्रलाइज असेल तर मॅग्नेटिक डायपोल त्याच्यावर आपल्याला प्रोड्यूस होतोय आणि हा डायपोल पॅरल असतो एमएमएफ सोबत. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच तो मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी काय करतो, शो करतो. अदरवाईज तो काय करणार, ॲज अ नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे प्लास्टिक असेल किंवा वूड असेल, राईट, तर ती जी प्रॉपर्टी सांगतो ती ही नॉन मॅग्नेटिक मटेरियल झाली. आणि आयनची जी प्रॉपर्टी सांगतो ती ही डायपोल इज पॅरलल टू द एमएमएफ. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचं आहे परमियाबिलिटी. permeability permeability it is denoted by mu. यू असतो त्याला असा थर्ड जी लिपी आहे इंग्लिशची तर त्या पद्धतीने याला यूच्या फॉर्म मध्ये लिहा, त्याला म्यू असं म्हणतात. की परमियाबिलिटी म्हणजे काय, की ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू अलो द मॅग्नेटिक लाईन. ॲबिलिटी ऑफ मटेरियल अशा प्रकारचं मटेरियल जे अलाव करतं मॅग्नेटिक लाईन्सला टू पास इट, इट्स कॉल्ड परमियाबिलिटी. ठीक आहे, देन ही परमियाबिलिटी दोन प्रकारात आपण मोडतो. मॅग्नेटिक परमियाबिलिटी ही हाय असते, मॅग्नेटिक मटेरियल साठी म्यू हा कसा असतो, हाय असतो. वेरॅज नॉन मॅग्नेटिक मटेरियल साठी म्यू इज व्हॉट, दॅट इज लो. ठीक आहे, देन परमियाबिलिटी ही डिपेंड असते व्हॅक्यूमवर, एअरवर. ठीक आहे, त्याचं मीडियम कुठलं आहे तर मीडियम इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॅल्यू ऑफ परमियाबिलिटी. सो आपण जर आता व्हॅक्यूम बद्दल विचार केला, सो परमियाबिलिटी ऑफ व्हॅक्यूम हे रिप्रेझेंट केलं जातं म्यू झिरोने. ठीक आहे, व्हॅक्यूमची परमिबिलिटी म्यू झिरोने रिप्रेझेंट करता. आणि व्हॅक्यूमची परमिबिलिटी ही कशी असते, कॉन्स्टंट असते, ही चेंज होत नाही. कॉन्स्टंट असल्यामुळे याची व्हॅल्यू आहे 4π×10⁻⁷ H/m. H दॅट इज अ फील्ड स्ट्रेंथ असते, हे आपल्याला पुढं बघायला मिळणार आहे. पर युनिट काय, मीटर. H म्हणजे फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सो 4π×10⁻⁷ ही काय, परमियाबिलिटी ऑफ व्हॅक्यूम आहे. राईट, यानंतर ह्या परमियाबिलिटीचाच नेक्स्ट पार्ट असतो कॉल्ड ॲज ए रिलेटिव्ह परमियाबिलिटी. रिलेटिव्ह परमियाबिलिटी ही रिप्रेझेंट केली जाते म्यू आरने. बघा, म्यू नॉटने व्हॅक्यूमची दाखवता, रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्यू आरने दाखवता. हा रिलेटिव्ह परमियाबिलिटी आपल्याला रिलेशन सांगतो म्यू नॉट अँड म्यू आर. ह्या तिघं जे आपण परमियाबिलिटी बघितलेल्या आहे ह्या ऍक्च्युअली यांचं रिलेशन काय आहे की म्यू इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू म्यू आर. ठीक आहे, हळूहळू आपण डेरिव्हेशनकडे वळतोय, तर ह्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहे. म्हणजे ही जी रिलेटिव्ह परमिएबिलिटी होती, राईट, परमिएबिलिटी इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम टू अ रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर. ठीक आहे, आणि ही जी रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे ही काय आहे, युनिटलेस क्वांटिटी आहे, याला युनिट नाही. बट परमिएबिलिटीला, हे परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम याला युनिट आहे, दॅट इज अ फील्ड स्ट्रेंथ पर युनिट मीटर. ठीक आहे, देन यानंतर पुन्हा एक सब पॉइंट येतो, दॅट इज इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो आता इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मध्ये काय करायचं आपल्याला,
हा इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रिप्रेझेंट केला जातो म्यू एम ने. ठीक आहे, तर लक्ष द्या, आपण ज्यावेळेस करंट हा पास करतो इन द फॉर्म ऑफ लूप, वेन द करंट इज पास्ड इन द फॉर्म ऑफ लूप, म्हणजे तो सर्क्युलर लूप म्हणतोय. सो इट जनरेट व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड. हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार, राईट. सो ही प्रोड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे, ही आयडेंटिकल असणार टू द मॅग्नेटिक डायपोल. Identical what? Magnetic dipole. So this condition is called as equivalent magnetic dipole. म्हणजे तुम्ही करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली आणि ही आयडेंटिकल आहे मॅग्नेटिक डायपोल सोबत, बरोबर. मग मॅग्नेटिक डायपोल सोबत याला इक्विव्हॅलेंट असेल तर म्यू एम इज इक्वल्स टू आपण लिहिणार काय, आय इंटू ए. ए म्हणजे तुमचा एरिया झाला, आय म्हणजे तुमचा करंट. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, राईट. यानंतर बघा, आपल्याला बघायचं फ्लक्स डेन्सिटी. आता फ्लक्स डेन्सिटी हा थोडासा मोठा पॉइंट आहे, तर तो आपण थोड्या वेळात बघूया. बट पहिले याला नोट करून घ्या, परमियाबिलिटी, परमियाबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, रिलेटिव्ह परमियाबिलिटी, इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ठीक आहे, सो नोट केलं असेल तर नेक्स्ट पॉइंट. हा थोडासा डेरिवेशनचा पार्ट आहे, याला आपण म्हणतो फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, सो फ्लक्स डेन्सिटी मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत, एक सोलेनॉइड. कन्सिडर अ सोलेनॉइड. आता सोलेनॉइड म्हणजे काय, की एक प्रकारचा कंडक्टरच असतो तो, बट मधून कसा असतो तो, होलो असतो. ठीक आहे, यामध्ये याचा एरिया ए असतो, लेंथ ऑफ कंडक्टर एल असतं, आणि याच्यावर काय करतो आपण, कॉपरची वाइंडिंग प्रोव्हाइड करतो याला, आणि देन यातून काय करणार, बॅटरीला याला कनेक्ट करणार. आता हे बॅटरीला का कनेक्ट करायचं, कारण याच्यातून काय करायचं, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जनरेट करायची. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड जनरेट करण्यासाठी आपण आता कंडिशन बघतो आहोत. ठीक आहे, सो कन्सिडर अ सोलेनॉइड. The length of solenoid is that is L, area is capital A, whereas number of turns म्हणजे जे कॉपरचे वाइंडिंग आता ह्या प्रोव्हाइड केलं ना आपण, तर त्या नंबर ऑफ टर्न्स म्हणजे कॅपिटल एन. त्यानंतर करंट कुठला फ्लो होणार, कॅपिटल आय. ठीक आहे, सो यामध्ये दोन प्रकारचे कंडिशन आपल्याला घ्यायचे आहे, की आपला जो सॉलिनॉइड आहे, कन्सिडर solenoid is placed in a vacuum. आपण जर पहिले व्हॅक्यूम मध्ये जर सॉलिनॉइडला जर ठेवलेलं असेल, तर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असणार, तर मॅग्नेटिक फील्ड बी नॉट ने रिप्रेझेंट केले जाते. सो B0 इज इक्वल्स टू μ0 इंटू एच. आला का तुमचा एच. एच म्हणजेच काय असते, फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सो ह्या मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथची व्हॅल्यू असते एच इज इक्वल्स टू नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट डिवायडेड बाय एल. ठीक आहे, मी याला इक्वेशन 1 नाव देतो आणि याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. ठीक आहे, या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, या काही मनाने घेतल्या जात नाही. ठीक आहे, सो व्हॅक्यूम साठीची आपली कंडिशन काय झाली, B0 इज इक्वल्स टू μ0 इंटू एच. हे एच आहे, नॉट एन. आणि देन एच ही फील्ड स्ट्रेंथ, याची व्हॅल्यू आहे NI डिवायडेड बाय एल, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट डिवायडेड बाय लेंथ ऑफ सोलिनॉइड. ठीक आहे, देन आपल्याला आता सेकंड कंडिशन बघायची. तर सेकंड कंडिशन काय बघणार, की सॉलिनॉइड आता प्लेस करायचा आहे इन अ होमोजिनियस मॅग्नेटिक फील्ड. होमोजिनियसचा अर्थ काय होतो, सारख्याच प्रकारच्या मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक मीडियम. सो याला ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक मीडियम मध्ये प्लेस करू, त्यावेळेस आपली जी फ्लक्स डेन्सिटी आहे ही काय होते, वाढते बाय म्यू आर. म्यू आर म्हणजेच काय, आपली रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके, मग त्यावेळेस आपली मॅग्नेटिक फील्ड काय असणार, तर मॅग्नेटिक फील्ड
ही आपण रिप्रेझेंट करणार बी ने. इथं कशाने दाखवली ती बी नॉट ने, इथं किती कशाने दाखवणार बी ने. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू म्यू झिरो म्यू आर इंटू एच. इथं आपलं होतं म्यू झिरो इंटू एच, बट इथं म्यू आर हा काय झाला, फ्लक्स डेन्सिटी वाढल्यामुळं म्यू आर क्रिएट झाला, त्यामुळं म्यू आर ने इथं मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, सो तुम्हाला माहीतच असेल, बट बी नॉट इज इक्वल्स टू काय आपल्याकडे इक्वेशन म्यू झिरो इंटू एच. तर याच्यामध्ये म्यू झिरो पण आहे आणि एच पण आहे, म्हणजे अबो इक्वेशन कसं लिहिणार आपण, बी झिरो इंटू म्यू आर. ठीक आहे, सो हे आपलं इक्वेशन काय झालं, सेकंड, सॉरी थर्ड. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये आपण दोन इक्वेशन तयार केली, एक व्हॅक्यूम साठी आणि एक होमोजिनियस मीडियम साठी. बरोबर, मग आपण आता काय करणार, इन्क्रीजिंग द फ्लक्स डेन्सिटी ही एक कंडिशन घेणार. वेन द इन्क्रीज द फ्लक्स डेन्सिटी ऍट दॅट टाइम व्हॉट, इन्क्रीज ज्यावेळेस करू फ्लक्स डेन्सिटी, तर त्यावेळेस आपल्याला डिफरन्स घ्यावा लागतो बी मायनस बी झिरो. सो बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं म्यू झिरो म्यू आर इंटू एच, ही व्हॅल्यू घ्या स्टार्टिंगची. ठीक आहे, त्यानंतर बी झिरोची व्हॅल्यू काय आहे म्यू झिरो एच. तर तुम्हाला माहिती इथं म्यू झिरो एच हे काय निघणार कॉमन, म्हणजे ब्रॅकेटमध्ये म्यू आर मायनस वन एवढीच टर्म राहणार. बरोबर, बट आता तुम्ही जर इथं लक्षात घेतलं की म्यू आर मायनस वन ही टर्म ऍक्च्युली रिप्लेस होते एच डॅशने. आता एच डॅश हे काय आहे, एच डॅश ही आपली इन्क्रीज द फील्ड स्ट्रेंथ आहे. लक्षात घ्या, टर्म थोड्याशा यामध्ये कन्फ्युजिंग आहे. म्यू आर मायनस वन इज नथिंग बट एच डॅश, अँड एच डॅश इज इन्क्रीजिंग द फील्ड स्ट्रेंथ, म्हणजे ती एच डॅशने रिप्रेझेंट केली जाते. म्हणजे पुन्हा इन्क्रीज फ्लक्स डेन्सिटी ही कशाने रिप्लेस होणार आपली, म्यू झिरो इंटू एच, आणि दिस टर्म इज रिप्लेस बाय एच डॅश, म्हणजे एच इंटू वॉट एच डॅश, अशी ही कंडिशन आपली क्रिएट जाईल. ठीक आहे, देन जसं आपल्याला इन्क्रीज इन फील्ड स्ट्रेंथ ही जशी आपली इन्क्रीज होते, राईट, त्याप्रमाणे आपण काय इन्क्रीज करू शकतो, सॉरी एक मिनिट, एच इंटू म्यू आर मायनस वन इज नथिंग बट एच डॅश. ठीक आहे, सो ही होल टर्म आपली इथं एकच एच डॅश असणार, म्हणजे म्यू झिरो इंटू एच डॅश. मेक इट क्लिअर. ठीक आहे, ही पूर्ण टर्मच आपण काय करतो, एच इंटू म्यू झिरो मायनस वन इज एच डॅश, त्याला आपण इन्क्रीजिंग फ्लक्स डेन्सिटी आपली म्यू झिरो एच डॅश आली. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर नाव द्या 4. ठीक आहे, जसं आपली फ्लक्स डेन्सिटी आपण इन्क्रीज करतोय त्यामुळं फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज झाली, राईट. सो एच इज इक्वल्स टू आपल्याकडे इक्वेशन होतं एन इंटू आय डिवायडेड बाय एल. सो एच डॅश इज इक्वल्स टू इक्वेशन चेंज होणार एन इंटू आय डॅश डिवायडेड बाय एल, म्हणजे आयचं आय डॅश मध्ये कन्व्हर्जन झालं, हे इथं मला सांगायचंय. म्हणजे हे इक्वेशन 2 बघा आणि इक्वेशन 5 बघा. तर डॅश मुळे काय झालं, आपल्याला टर्म चेंज करून मिळाली, आणि ही जी राईट साइड दिली यांनी आर एच एस एन आय डॅश डिवायडेड बाय एल इज नथिंग बट मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता हा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ससेप्टिबिलिटी, ही ससेप्टिबिलिटी दाखवली जाते एक्स, पण एक्स हा थोडासा व्हर्टिकल फॉर्म मध्ये दाखवा, तर याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असे म्हणतात, आणि ही एक युनिटलेस क्वांटिटी आहे. ठीक आहे, सो ज्याप्रमाणे आपण व्हॅक्यूम साठी कंडिशन घेतली, होमोजिनियस साठी घेतली, आणि त्याच्यावरून इन्क्रीज द फ्लक्स डेन्सिटी घेतली, आणि त्याच्या बेसिसवर आपण इक्वेशन सॉल्व्ह करत चाललो, आणि त्याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी हा पॉइंट आपल्याला मिळाला. बरोबर, मग आपल्याला आता फोर्थ जो एक शेवटची कंडिशन यांनी प्रोव्हाइड केली आहे, त्याला आपण म्हणतो टोटल फ्लक्स डेन्सिटी दॅट इज बी. ठीक आहे, जे आपण आता मॅग्नेटिक फील्ड बी ने दाखवली, तर त्याला आपण टोटल फ्लक्स डेन्सिटी बी च्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन लिहायचं. तर याला नोट करून घ्या. इक्वेशन आणखी संपलेलं नाहीये ते. बघा आता, नाव द
टोटल फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल्स टू B0 प्लस, म्हणजे आपली मॅग्नेटिक फील्ड इन अ व्हॅक्यूम प्लस इन्क्रीज इन अ फ्लक्स डेन्सिटी, जे की आत्ताच इक्वेशन होतं. हा, तर याला आपण बी ने रिप्रेझेंट करतो. B0 ची व्हॅल्यू काय आपली, दॅट इज μ0h, राईट, प्लस इन्क्रीज इन अ फील्ड स्ट्रेंथ, याची व्हॅल्यू काय आहे, μ0 इंटू एच डॅश. यातून काय कॉमन निघणार, μ0 ब्रॅकेटमध्ये h प्लस एच डॅश. ठीक आहे, आता लक्षात घ्या, बट आपण आता एक टर्म रिप्लेस केली ती एच डॅश इज इक्वल टू काय होतं, μr मायनस 1 इंटू एच इज नथिंग बट एच डॅश. बरोबर. सो यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो का, तर आपण काय करणार, एच डॅश ची व्हॅल्यू या अबो इक्वेशन मध्ये पुट करणार. सो बी इज इक्वल्स टू μ0 इंटू एच प्लस एच डॅश ची व्हॅल्यू काय, μr मायनस 1 इंटू एच. ठीक आहे, सो दिस इज द अपडेटेड इक्वेशन. आणखी याच्यामध्ये एक न्यू टर्म यामध्ये ऍड होते, याला स्टार मार्क ठेवा, की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही आपण रिप्रेझेंट कशाने करतो, एक्स ने. सो μr मायनस 1 इज नथिंग बट युअर ससेप्टिबिलिटी एक्स. बरोबर. मग इथं आहे का तुमच्याकडं μr मायनस 1, येस. सो μr मायनस 1 इज रिप्लेस बाय एक्स, μ0 h प्लस एक्स इंटू एच. ठीक आहे, सो यामध्ये पण पुन्हा आता तुमचं एच हा काय होतो, कॉमन निघतो, राईट. सो टेक एच कॉमन आउटसाइड, μ0 h इन ब्रॅकेट 1 प्लस ससेप्टिबिलिटी, हे आपल्याला इक्वेशन मिळतं. बट तुम्हाला इथं जर लक्षात येत असेल तर बघा, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण जर अपडेट केलं, μr मायनस 1 इज इक्वल टू काय, ससेप्टिबिलिटी, देन हा मायनस 1 जर राईट साईडला शिफ्ट केला तर हा काय होईल, 1 प्लस होईल, 1 प्लस ऑफ ससेप्टिबिलिटी. बरोबर, म्हणजे 1 प्लस ससेप्टिबिलिटी इज नथिंग बट व्हॉट, μr. तर पुट करा मग बी इज इक्वल टू μ0 इंटू μr इंटू एच. समजलं का, हे आपलं काय आहे, फायनल इक्वेशन आहे. ठीक आहे, आणि यामध्ये हे जे ससेप्टिबिलिटी आहे, ही ससेप्टिबिलिटी डिपेंड असते मटेरियलवर, कुठल्या प्रकारचं मटेरियल तुम्ही वापरताय, ते पॅरामॅग्नेटिक आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं मॅग्नेटचं मटेरियल वापरताय त्याच्यावर डिपेंड असते. आणि ही जी ससेप्टिबिलिटी आहे ही दोन प्रकारात असते, एक पॉझिटिव्ह ससेप्टिबिलिटी आणि एक असते निगेटिव्ह ससेप्टिबिलिटी. पॉझिटिव्ह ससेप्टिबिलिटी केव्हा होते, ज्यावेळेस मॅग्नेटायझेशन व्हेक्टर हे कसे असतात, डायरेक्शन ऑफ फील्ड असतात. मॅग्नेटायझेशन व्हेक्टर इज इन डायरेक्शन ऑफ फील्ड, तर त्यावेळेस काय असतं, पॉझिटिव्ह ससेप्टिबिलिटी असते. आणि निगेटिव्ह ससेप्टिबिलिटी केव्हा असते, ज्यावेळेस हे दोन्ही वेक्टर कशा असतील, अपोजिट डायरेक्शन मध्ये जर काम करत असेल तर ती कुठल्या प्रकारची ससेप्टिबिलिटी असते, दॅट इज निगेटिव्ह ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, आता जसं सांगितलं तुम्हाला मी की मटेरियलवर तुमची ससेप्टिबिलिटी डिपेंड असते, बट आपल्याला जर ससेप्टिबिलिटी जर डिटरमाइन जर करायची असेल, टू डिटरमाइन द एक्स ससेप्टिबिलिटी व्हॅल्यू, राईट, तर हे मेजर करण्यासाठी आपण फोर्स किती एक्झर्ट होतोय एखाद्या मटेरियलवर, किंवा ज्यावेळेस मटेरियल तुमचं प्लेस केलं जातं मॅग्नेटिक फील्डमध्ये, when the or simply we calculate the force across the material when the material is placed in a magnetic field. At that time this position is called as what, magnetic susceptibility, simply susceptibility. Okay, so it shows a curve, that curve is plotted between susceptibility versus what, h is a field strength. आणि ग्राफ हा लाईक दिस, हा तुमचा काय असतो, पीक पॉइंट म्हणजेच काय, मॅक्सिमम पॉइंट म्हणतो आपण त्याला, राईट. ज्यावेळेस तुमची ससेप्टिबिलिटी डिक्रीज होते, राईट, त्यावेळेस एच हा काय होतो, इन्क्रीज होतो. ह्या पॉइंटला आपल्याला ते समजतं.
ठीक आहे. सो हे जो फ्लक्स डेन्सिटीचा पार्ट आहे हे इक्वेशन थोडंसं लेंदी आहे, राईट, आणि सगळ्या टर्म यामध्ये कशा आहे, कॉन्स्टंट आहे, राईट. सो तुम्हाला ह्या टर्म लर्न करावं लागतील, कारण याचं बेसिक तुम्हाला नाहीये. सो चॅप्टर तर तुम्हाला माहितच आहे कसे आहे, थोडेसे अवघड आहे, बट करावं लागणार. ठीक आहे, त्याला ऑप्शन नाही. ओके, सो याला नोट करून घ्या. ह्या इक्वेशनला 2 ते 3 वेळेस एकदा बघून लिहा, एकदा न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तेव्हाच हा काय होणार आहे, प्रिपेअर होणार आहे. उगा ऑनलाईनच्या जे पेपर आहे त्याच्या ह्याच्यावर बसू नका. चला नेक्स्ट घ्यायचा आपल्याला आता, दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. आता क्लासिफिकेशन मध्ये बघा 2 प्रकार येतात, ऍक्च्युली 3 प्रकार आहे याचे, बट जो तिसरा प्रकार आहे हा थोडासा मोठा असतो आणि कॅटेगरी त्याची वेगळी आहे. आता हे जे क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल आपण बघतो आहोत, तर हे काय सांगतं आपल्याला, दॅट इज अ लिनियर रिलेशनशिप. बरोबर, लिनियर रिलेशनशिप कोणासोबत, एम आणि एच सोबत. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड आणि तुमची फील्ड स्ट्रेंथ सोबत आपल्याला रिलेशन दाखवते. तर कसं बघा, यामध्ये 2 प्रकार कुठले, तर डायमॅग्नेटिक मटेरियल आणि दुसरा येतं पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, मटेरियल. आता जो डायमॅग्नेटिक मटेरियल आहे याच्यामध्ये तुमची ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू ही कशी असते, निगेटिव्ह असते. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू किती असते, 10⁻⁴ टू 10⁻⁻6 या दरम्यान असते. बट पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू ही कशी असते, पॉझिटिव्ह असते. ती 10⁻⁴ टू 10⁻�6 या दरम्यान असते. बरोबर. आता मी जसं म्हटलं, हे क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल आहे, जसं हे लिनियर नुसार आणि एक नॉन लिनियर नुसार याची डिवायडेशन होतं. तर नॉन लिनियर रिलेशनशिप आपण जर बघितलं बिटवीन एम अँड एच, तर हे लिहित असताना यामध्ये नॉन लिनियर मध्ये तुमचा एक प्रकार होतो, दॅट इज फेरो मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, आणि हा फेरो मॅग्नेटिक मटेरियल थोडासा मोठा आहे, आणि हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याला एक इफेक्ट सांगतो. तो इफेक्ट आहे हिस्टेरेसिस. हिस्टेरेसिस कर्व म्हणून आहे, राईट. तर हिस्टेरेसिस इफेक्ट हा आपल्याला फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याला शो करतो. ठीक आहे, सो आपण आता याला डायग्रामच्या स्वरूपात बघू. हिस्टेरेसिस लूप हा कसा असतो. हिस्टेरेसिस लूप जर बघितलं तुम्ही, हा बी आणि एच ह्या कर्व मध्ये रिप्रेझेंट केलं, ऍक्सिस वर बी आणि एच हे एक्स आणि वाय हे रिप्रेझेंट केलं जातात लाईक दिस. असा पानाचा शेप याला प्रोव्हाइड केलेला असतो. अप्पर पोर्शन, देन लोअर पोर्शन अँड मिडल पोर्शन, असे हे 3 प्रकारामध्ये डिवाइड होतात. ठीक आहे, सो आपण ते बघूया. आता याला नोट करून घ्या पहिले. बघा, तुम्हाला इथे या डायग्राम मध्ये दिसत असेल, हा तुमचा हिस्टेरेसिस कर्व लूपचा इफेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, सो या हिस्टेरेसिस इफेक्ट मध्ये बघा, बी आणि एच च्या स्वरूपात आपण याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करतो. देन हा जो ओरिजिनचा पॉइंट आहे, हा काय आहे, इनिशियल परमियाबिलिटी म्हणून सनी ओळखला जातो. ठीक आहे, म्हणजे हिस्टेरेसिस जो लूपचा आहे परमनंट मॅग्नेट फेरोमॅग्नेटचा, तो 3 स्टेटमध्ये डिवाइड होतो. एक इनिशियल परमियाबिलिटी, देन इन्क्रिमेंटल परमियाबिलिटी आणि एक डिफरन्शियल परमियाबिलिटी. सो पहिला तुमचा इथं काय होतो, इनिशियल परमियाबिलिटी, म्हणजे जो म्यू 0 आणि म्यू आर हा इनिशियल पॉइंट ओरिजिनचा आहे. ठीक आहे, दुसरा जो आहे इन्क्रिमेंटल, इन्क्रिमेंटल म्हणजे हा लोअर पोझिशनला, हा चेंज बी डिवायडेड बाय चेंज एच या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, बी तुमची मॅग्नेटिक फील्ड डिवायडेड बाय व्हॉट, फील्ड स्ट्रेंथ, तर याला इन्क्रिमेंटल परमियाबिलिटी म्हणतात. आणि जो म्हणजे हा
कुठल्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये झाला. ठीक आहे. आणि हा जो आहे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काम करतो, त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल परमिएबिलिटी, विच इज रिप्रेझेंटेड बाय डीबी अपॉन डीएच. ठीक आहे. सो हे याचे एक महत्वाचे काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, त्याच्यामधले फेरोमॅग्नेटिक मटेरियल जो की नॉन लिनियर रिलेशनशिप दाखवतो, तर ही त्याची एक रिप्रेझेंट करण्याची पद्धत. ठीक आहे. याला आपण हिस्टेरिसिस इफेक्ट असं म्हणतो. नंतरचं बघा, क्लासिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला बेस्ड ऑन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ परमनंट मॅग्नेटिक डायपोल. याच्यामध्ये कोणामध्ये प्रेझेंट असेल किंवा कोणामध्ये अब्सेंट असेल, तर त्याला त्याच्याबद्दल परमनंट मॅग्नेट डायपोल कशामध्ये प्रेझेंट आहे, कशामध्ये अब्सेंट आहे, त्यानुसार क्लासिफिकेशन पडतो. तर तुम्ही इथं बघा, क्लासिफिकेशन बघताय तर हे टोटल किती आहे? 5 प्रकारचे क्लासिफिकेशन दिलेले आहे. त्यामध्ये फक्त हा जो डायमॅग्नेटिक मटेरियल आहे का, तर हा डायमॅग्नेटिक मटेरियल मध्येच फक्त काय असतं, तुमची परमनंट मॅग्नेट हा अब्सेंट असतो. ठीक आहे. याच्यावर राईट करता येत नाही. ठीक आहे. सो हे तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, द मॅग्नेटिक मटेरियल और परमनंट मॅग्नेटिक डायपोल आर टोटली अब्सेंट. पण बाकीचे हे जे 4 दिलेले आहे, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक, बट याच्यामध्ये काय आहे, तुमचा डायपोल, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा काय असतो? प्रेझेंट असतो. ठीक आहे. तो परमनंट मॅग्नेटिक डायपोल आहे, हे लक्षात घ्या. आता पॅरामॅग्नेटिक मटेरियल जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुमचे जे मॉलिक्युल्स असतील, राईट, डायपोल मुवमेंट आर रँडमली ओरिएंटेड. रँडमली ओरिएंटेड म्हणजे दे हॅव नो स्पेसिफिक डायरेक्शन त्याला प्रॉपर नसते. तर अशा प्रकारचे तुमचे मटेरियल म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणून ओळखले जातात. त्याच पद्धतीने जे सेकंड तुम्हाला दिले बघा, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, तर फेरोमॅग्नेटिक मध्ये डायपोल मुवमेंट आर पॅरलल, म्हणजे एक स्पेसिफिक डायरेक्शनने ते काय करता? ट्रॅव्हल करता. अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुमचे नेबरिंग ॲटम हे काय असतात? अँटी पॅरलल, म्हणजेच अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. त्यामुळे रिझल्टंट मॅग्नेटिझम हा काय असतो? 0. जेवढे वरती जाणार आहे तेवढेच खाली येणार आहे, म्हणजेच न्यूट्रल झालं ना ते. बरोबर. आणि फेरी मॅग्नेटिक, फेरी लक्षात घ्या, फेरो आणि फेरी मध्ये कन्फ्युजन होता. तर फेरीमध्ये बघा, हे अँटी पॅरलल आहे, बट जे वरती जाणाऱ्यांची जी विड्थ आहे ही काय आहे? फार लेस आहे. ठीक आहे. सो यामध्ये इन ऑर्डर ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज शोज द फेरोमॅग्नेटिक मटेरियल अँड व्हॅल्यू ऑफ मॉलिक्युल ऑफ मुवमेंट ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज बिटवीन दॅट अँटी फेरोमॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. इन बिटवीन म्हणजे त्या, हा जो आपण आता अँटी बघितला ना, राईट, ह्या अँटी फेरोमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक ह्या दोघांच्या मधला भाग म्हणजेच मिडल बिटवीन व्हॉट? फेरोमॅग्नेटिक. म्हणजे हा झाला तुमचा अँटी फेरोमॅग्नेटिक आणि हा झाला फेरोमॅग्नेटिक, राईट. यांच्या मधला भाग म्हणजे हा तुमचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या आणि याच्या डायग्राम स्वतः ड्रॉ करून बघा. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आता रायटिंग पॅडवर जाऊ आपण. याला नोट करून घेतला असेल तुम्ही. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन that is permeability. परमिएबिलिटी नुसार कसं क्लासिफिकेशन पडतं? तर क्लासिफिकेशनचे 3 प्रकार पडतात याच्यामध्ये. एक येतो फेरो मॅग्नेटिक मटेरियल, दुसरं येतं पॅरामॅग्नेटिक, आता हे डिफरन्सच्या फॉर्म मध्ये सांगतो मी, आणि तिसरं येतं डायमॅग्नेटिक. पहिले 2 पॉइंट यांचे तर अपोजिटच आहे, बट तुम्ही जर बघितलं तर फेरोमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक समवॉट सेमच दिसतील तुम्हाला. बघा आता, फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये ज्यावेळेस आपण मॅग्नेट हा, म्हणजे फेरोमॅग्नेट हा आपण प्लेस करू मॅग्नेटिक फील्ड मध्ये, राईट. वेन द फेरोमॅग्नेट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, then
याच्यावरची जी फील्ड आहे अप्लाय होणारी मॅग्नेटिक फील्ड ही काय होते, डिस्टॉर्ट होते. कशामध्ये, फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये. बट तुम्ही जर पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मध्ये बघितलं तर देर इज नो डिस्टॉर्शन और सिंपली देर इज निग्लिजिबल डिस्टॉर्शन. हा पॉइंट कंटिन्यू करायचा आहे पुढे तुम्हाला. फक्त मी काय सांगितलं, डिस्टॉर्शन होतंय की नाही होते, राईट. सो देर इज अ निग्लिजिबल डिस्टॉर्शन और सिंपली नो डिस्टॉर्शन. याच्यामध्ये पण नो डिस्टॉर्शन, बट केव्हा, ज्यावेळेस हे मॅग्नेट तुम्ही प्लेस करणार मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ठीक आहे, हा फर्स्ट पॉइंट. दुसरं पॉइंट, ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करणार मॅग्नेटिक फील्डवर, when the force is applied on magnetic field, at that time the paramagnetic or ferromagnetic material field is what, strong, right. ह्या फेरोमॅग्नेटिक मध्ये तुमचा जो फोर्स अप्लाय करणार आहोत तो मॅग्नेटिक फील्ड ही कशी असते तेव्हा, स्ट्रॉंग असते. बट पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मध्ये ही कशी असते, वीक. आणि यामध्ये पण कशी असते, वीक. तर जवळपास पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक सेम आहे. फक्त यामध्ये जो थर्ड पॉइंट आहे तर हाच थोडासा काय आहे, वेगळा आहे, की ॲटम अरेंज इन पॅरलल टू इच अदर. सो ॲटम्स आर इन पॅरलल टू इच अदर. ठीक आहे. वेरॅज ह्या पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मध्ये, पॅरामॅग्नेटिक मध्ये काय की ॲनालॉगस, ज्यावेळेस म्हणजे फेनॉमिना ऑफ पॅरामॅग्नेटिक इज ॲनालॉगस टू द व्हॉट, पोलरायझेशन. इट इज ॲनालॉगस टू द पोलरायझेशन प्रोसेस. ठीक आहे, त्याच्यासोबत ते ॲनालॉगस असते, म्हणजेच सहमती दर्शवते. देन डायमॅग्नेटिक मध्ये, डायमॅग्नेटिझम कॅन बी डिटेक्टेड इफ पॉझिटिव्ह मॅग्नेटिझम इज अबसेंट. ज्यावेळेस पॉझिटिव्ह मॅग्नेटिझम अबसेंट असेल तेव्हा हा काय होणार, डायमॅग्नेटिक डिटेक्ट होणार, अदरवाईज डिटेक्ट होणार का नाही. तर याला मी डिफरन्सच्या फॉर्म मध्येच तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं, जे की लिहिण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट बघितले, तर आपण इंट्रोडक्शन बघितलं. फर्स्ट मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक मटेरियल म्हणू आपण त्याला. देन मॅग्नेटिक मटेरियल नंतर बघितलं आपण की त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं आपण, मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल. पहिले आपण नॉन मॅग्नेटिक बघितलं, देन मॅग्नेटिक. तर तुम्हाला यामध्ये समजलं असेल की ते इक्विव्हॅलेंट नसतं, बरोबर. कशासोबत, एम एम एफ सोबत. एम एम एफ कोण प्रोड्यूस करतोय, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स नॉन मॅग्नेट, आणि हा आपल्याला डायपोल जनरेट करतोय. ठीक आहे, तर डायपोल आणि एम एम एफ हे इक्विव्हॅलेंट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी दाखवतो. नंतर आपण बघितलं परमियाबिलिटी, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं रिलेटिव्ह परमियाबिलिटी. नेक्स्ट आपण बघितलं इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक डायपोल. नंतर आपण बघितलं फ्लक्स डेन्सिटी. या फ्लक्स डेन्सिटीचं इक्वेशन थोडंसं मोठं आहे. ठीक आहे, सो हे व्यवस्थित प्रिपेअर करा. देन यानंतर आपण बघितलं दॅट इज फेरोमॅग क्लासिफिकेशन बघितलं, सरळ सरळ क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट, मॅग्नेटिक मटेरियल. त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन परमनंट मॅग्नेट. ठीक आहे, देन त्यामध्ये क्लासिफिकेशन लिनियर आणि नॉन लिनियर नुसार केलं. ठीक आहे, सो सिम्पली प्रेझेन्स अँड अब्सेन्स म्हणू आपण त्याला. ठीक आहे, प्रेझेन्स अँड अब्सेन्स, राईट. अँड देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन परमियाबिलिटी. यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरला ओरिजिन ऑफ magnetism or origin of ferromagnetic. Okay, so we will stop here. Thank you.